असे लाईनीत ठेवले जाणार. त्यातून आता खत टाकायला सुरुवात झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा देवगड तळवडे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण हळदीचे प्रकार भरपूर आहेत. आंबे हळद आहे, शेलम आहे आणि काळी हळद आहे. आपण काळी हळद कशाप्रकारे लावतात हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि आज आपण आलो शरद जाधव, आपले यूट्यूबर आणि मित्र आहेत. कोकणासाठी काय पण त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांच्याच आपण गावात आलो आणि त्यांच्याच कोपऱ्यात शेतामध्ये आहोत आपण. आणि त्याची सुरुवात कशी होते ते तुम्हाला दाखव. तर मित्रांनो, हळदीचे प्रकार खूप आहेत, पण आपण 3 प्रकारचे हळद लावलेली आहेत या ठिकाणी. तो तुम्हाला दाखवतो आणि हळद कशाप्रकारे लावली जाते आणि त्यानंतर त्याचे फायदे काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा, चॅनलवर नवीन असं नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका. आणि चला सुरुवात करूया. कशाप्रकारे ह्याची लावण्याची पद्धत असते आणि त्यानंतर त्याचे फायदे काय काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तर मित्रांनो, आता खाण्याला सुरुवात करतो. एक बांध असतो बघा. आता बांध कसं केलं आहे तसाच बांध आता या ठिकाणी पूर्णपणे खणून घेणार इथपर्यंत. खणून झाला की परत सुरुवात करणार लावायला हळद. तर मित्रांनो, तुम्हाला समोरचं प्लॅस्टिक दिसतंय ती आंबे हळद आहे आणि इकडची आहे ही पिवळी हळद आहे. आणि आता हा लास्टचा आहे तो एक पिवळ्या हळदीचा एक लावून होणार मेरा. हा बांध आहे तो लावून होईल. त्यानंतर परत काळी हळद या ठिकाणी लावली जाईल. आणि मित्रांनो, ही बघा अशी काळी हळद असते. ती आज आपण बघणार आहोत कशी लावतात ते. आता बांधाची माती आहे ती आता बारीक करायला घेतो, कारण हाताने लेपायची आहे पूर्णपणे. आणि बांध बघा कशा प्रकारे केला जातो तो. जेवढे ढिपळं आहेत तेवढे सगळे बारीक बारीक केले जातात आणि असे बांध ठेवलं जाईल. तर मित्रांनो, आता बांध चेपायला घेता म्हणजे माती व्यवस्थित राहावी म्हणून. आणि त्यानंतर परत अशा प्रकारे हळद लावली जाईल. होल करणार आपण बारके बारके. त्यानंतर बारके बारके त्याच्या वर होल करायचे, हाताने होल करायचं. हळद लावायची, त्याच्यात हळद लावणार, थोडंसं खत टाकायचं आणि हळद लावायची.
आणि नंतर परत दाबून घ्यायचं वरच्यावर. तर अशा प्रकारे पूर्णपणे चेपून घेतलं जाणार. मेर असते ती मेरा किंवा बांध म्हणतो आपण. डेलीचे आपण एकत्र असतो त्याप्रमाणे आपण आजच्या टायमिंगला पण व्हिडिओसाठी आलेलो आहोत त्यांच्याकडे. कशा प्रकारे ही शेती केली जाते, म्हणजे हळदीची लागवड कशा प्रकारे केली जाते ते आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, आता होल पाडायला हाताच्या साहाय्याने होल कसे पाडले जातात ते बघा. ह्या प्रकारे पाडले जातात, बघू शकता असे. त्याला डिस्टन्स ठेवून व्यवस्थितरित्या तयार केले जाते होल. तर मित्रांनो, हे हळदीचं फूल आहे आणि शक्यतो बघायला भेटत नाही. बघून घ्या तुम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता असे लाईनीत ठेवले जाणार साईडला. त्यानंतर एक एक करून लावण्यात येतील. तत्पूर्वी मित्रांनो, ह्या खड्ड्यांतून खत टाकले जाणार. मित्रांनो, आता खत टाकायला सुरुवात झालेली आहे. एक गांडूळ खत आहे आणि सोबत ह्याच्या कोकोपीट आहे. कोकोपीट आणि गांडूळ खत असं मिक्स खत यामध्ये आपण टाकत आहोत खड्ड्यामध्ये. हे बघा, प्रत्येक खड्डा अशा प्रकारे खत टाकून ठेवलं जाणार. त्यानंतर त्याची हळदीचं झाड आहे जे आपण आता बघतोय साईडला, हे ह्याच्यात ठेवलं जाणार. त्यानंतर बुजवलं जाणार. मित्रांनो, आता लावायला सुरुवात होत आहे. बघून घ्या कशा प्रकारे लावले जातात. आणि त्यानंतर जी साईडने माती दाबली जाणार ठेवून, कारण ते व्यवस्थित सरळ राहण्यासाठी अशा प्रकारे लावले जातात. आता ही पिवळी हळद आपण लावतोय, त्यानंतर काळी हळद ती लावायला घेणार. तर मित्रांनो, आता हातात आहेत तेवढे आता खड्ड्यामध्ये ठेवणार. त्यानंतर ते सरळ केलं जाणार आणि साईडची माती आहे ती दाबून पूर्णपणे बुजवून टाकणार. काहींना 2 कोंब आहेत, काहींना एकच आहे, बघू शकता. हे मुख्य कंद आहेत, ज्याला मदर प्लांट बोललं जातं. तर मित्रांनो, परत आता सुरुवात झाली आहे काळी हळदसाठी. परत खणायला सुरुवात आणि परत बांधणार.
त्याच्यासोबत लावू पाहिजे. तर मित्रांनो पुन्हा एकदा आता जे ढेफळ आहे ती फोडली जाणार आणि त्यानंतर परत माती उभी केली जाईल बांधासाठी. कशा प्रकारे उभी केली जाते ते बघून घ्या. पहिली उभी केली जाणार, त्यानंतर दोन्ही बाजूने खोऱ्याच्या साहाय्याने थोडासा चेप देणार व्यवस्थित राहण्यासाठी. आणि सध्या आता खापून ती वर आणली जाते. तर पाय दोन चिपलेली असते माती. तर मित्रांनो आता दुसरी पण जी बांध होता मेहरे म्हणतो आपण तो पूर्णपणे उभा केला आहे. आता होल पाडायला घेणार मध्यमध्ये. पहिले आपण हे दाखवलं तसेच सेम होल, त्यानंतर खत, नंतर काळी हळद. तर मित्रांनो हाताच्या साहाय्याने पहिले आधी चेपून घेत आहे, त्यानंतर होल मारायला घेणार. चेप दिला जाणार बघा. तर मित्रांनो आपण आता आपले मित्र पूर्णपणे चेप देऊन व्यवस्थितरित्या मेर तयार करत आहे. त्यानंतर यामध्ये होल पाडलं आहे. होल पाडल्यानंतर लाकडाच्या साहाय्याने होल पडला. मग अशा हाताने केलं. हाताने करता करता हाताला त्रास व्हायला लागला, त्यामुळे आता काठीच्या साहाय्याने होल पाडलं आहे. त्यानंतर खत असतं ते खत घातलं, नंतर काळी हळद आहे ती ह्याच्यामध्ये ठेवून व्यवस्थितरित्या परत उभी करून साईडने माती लावून फायनली उभी केली जाईल, लावली जाईल. मित्रांनो अशा प्रकारे मेर बांधून तयार झालेली आहे. आणि आता झाडं एक एक करून साईडला ठेवली जाणार पूर्णपणे अशी. आणि त्यानंतर खड्डा आहे तो काठीच्या साहाय्याने काढला जाईल. सर्वप्रथम आपण आता
काठीच्या सहाय्याने खड्डा पाडतायत तो पाहूया. अरे काठीच मोडली. चालेल ना. तर असे एक एक करून काढले जाणार. बघूया आता किती होतात ते. तरी पण हात घालावा लागतोय, काठीचा वापर कायच होत नाही. तर अशा प्रकारे की आता एक 7-8 खड्डे मारून झालेले आहेत काठीच्या सहाय्याने. आता बाकीचे राहिलेले आहेत इथपर्यंत करून घेणार. तर अशा प्रकारे पूर्णपणे मेरेवर होल पाडून झालेले आहेत आणि काढणाऱ्या व्यक्तीची हालत पण बेकार झालेली आहे सध्या. परत खत घालायला सुरुवात. प्रत्येक खड्ड्यामध्ये थोडं थोडं घालून थोडं थोडं घातलं जाणार खत. कोकोपीट आणि गांडूळ खत हे मिक्स असं खत आहे.
तर मित्रांनो आता शेवटचे 2 खड्डे राहिलेत, त्यामध्ये कोकोपीट आणि गांडूळ खत घालून झालं मिक्स काम पूर्ण. त्यानंतर झाडं लावायला सुरुवात. तर मित्रांनो सुरुवात झालेली आहे काळी हळद लावायला. एकच जातो वेचू नको ते का. मित्रांनो सुरुवात झालेली आहे, अर्धा पाव भाग झालाय पुरा. तर लावून झाल्या जागेवर परत आता साईडची जी माती आहे ती दाबली जाणार आहे. व्यवस्थितरित्या दाबून घेतले जाते. पाऊस आला. सुरुवात झाली पडायला. तर मित्रांनो पूर्णपणे बांधाला लावून झालेले आहेत. आता बुजवायचं काम सुरुवात आहे. बघा कशा प्रकारे याची व्यवस्थित निगा ठेवली जाते.
पुढचा व्हिडिओ बघू. आणि पुढे तुम्हाला दाखवतो किती त्याची उंची होते आणि वाढ किती होते ते कशा प्रकारे दिसते आणि कशा प्रकारे हे झाड मोठं झाल्यावर दिसतं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आता आपण लावण्याचा भाग आपला असेल हा फर्स्ट पहिला भाग, त्यानंतर मोठा झाल्यावर त्याच्यानंतर असेल हळद काढतानाचा. चला. नमस्कार. भरपूर दमूक झाला आता सध्या तर, कारण हे जे फाळे लावून घेतले ना हे आपला कधीचा रोजचा काम नाही आणि आपलं काम ज्याप्रमाणे चालतं तर सगळं स्मार्ट वर्क आहे. आता हे पहिल्यांदा एवढं हे केली एक हळद लावली, नाही तर दरवर्षी मम्मी हळद लावते एवढी. हां होय. तर आपण जी हळद लावतो ना तर ही हळद 3 प्रकारची लावतो आणि ह्या 3 प्रकारच्या हळदीत मुख्य म्हणजे असा एक ती आंबे हळद जी औषधासाठी वापरली जाता आणि सोबतच ती कॉस्मेटिकसाठी देखील वापरली जाता, म्हणजेच सौंदर्य प्रसाधनासाठी वापरली जाता. दुसरी हळद आहे ती सेलम हळद जी आपण आहारात वापरतो, म्हणजे जेवणासाठी वापरतो. आणि तीच हळद भरपूर म्हणजे दुखापतीसाठी देखील वापरली जाता, कॉस्मेटिकसाठी देखील ती वापरली जाता. अशी ती सेलम हळद, पिवळी हळद आपल्या सगळ्यांना माहिती असत. तर मग जी माहीत नाही हळद ती असा काळी हळद, मुख्यतः ते का काळ्या हळदीच्या नावाने ओळखलं जातं. आणि हिचा रंग जो आहे तो निळसर रंग आहे, जांभळा कलर जो असतो ना हलकासा तो. तर त्या जांभळ्या कलरमुळे ती आहे जांभळी हळद आणि लोक ती काळ्या हळदीच्या नावाने ओळखली जातात. तर मग संबोधन तेच आहे म्हणून आपण पण काळी हळदच बोलतो. तर काळ्या हळदीचं प्रमाण जे आहे ते ह्याच्यात आपण जर बघितलं म्हणजेच गुणधर्मांच्या बाबतीत तर त्याचे गुणधर्म भरपूर असतात. मुख्यतः कॅन्सरचा अँटीडोस मानला जाणारा म्हणजेच रामबाण औषध कॅन्सरवरती ही काळी हळद आहे, जी जांभळी हळद बोलतो आपण ती. आणि सोबतच कसं आहे की तोच कॉस्मेटिकसाठी देखील वापरली जाते. फार्मा कंपनीवाले औषधांसाठी देखील ही हळद घेतात आणि सोबतच हीच हळद आयुर्वेदिक मेडिकल्समध्ये मिळतं, म्हणजे जसे धन्वंतरी आहे किंवा इतर काही मेडिकलच जे आयुर्वेदिकसाठी ओळखले जातात तर अशा मेडिकलमध्ये देखील ती मिळतात, ते घेतात. सोबतच आयुर्वेदिक जे डॉक्टर्स असतात ज्यांची प्रॅक्टिस चालता म्हणजे BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक, तर ते डॉक्टर ह्या औषधाच्यासाठी ही हळद घेतली जातात. तर ह्याचे असे गुणधर्म पण असतात आणि उपयोग पण असतात. पाऊस तर बऱ्याच दिवसानंतर काय वर्षानंतर आपल्या हातात आज खोरा आणि कुदळीला आणि हळद लागवड करून घेतली. तर हळदीचे गुणधर्म हे असे असत बरेच. आणि आपल्या सोबतच सवय असा की आपल्याक जर कोणी कॅन्सर पेशंट भेटले तर त्यांच्यासाठी आपण किमान 50 ग्राम देतो ही हळद, 50 ते 100 ग्राम. 50 ग्राम किंवा 100 ग्राम दिलेली वर्षभर पुरतं त्यांना हळद, कारण हे औषध घेण्याचं प्रमाण भरपूर कमी आहे. तर 1 ग्राम हळद ही पाण्यात टाकून त्यांना पिऊची असतं आणि त्याने कॅन्सर म्हणजेच कर्करोगसारखे आजार हे बरे होतात. याच्या व्यतिरिक्त आजारांमध्ये मधुमेह म्हणजे ज्याला डायबिटीस बोललं जातं, ब्लड प्रेशर तो देखील असतात किंवा इतर काही स्किनचे आजार असतील म्हणजेच त्वचा रोग असतील तर ते देखील ह्या औषधांत बरे होतात या हळदीने. तर एवढी उपयुक्त असणारी हळद आपण 3 प्रकारची आपल्या शेतात लावतो. आणि धन्यवाद की आज ओमकार बांदकर स्वतःहून इले देवाचा गड देवगड आणि त्यांनी हळद लावताना आणि हळद लावल्यानंतर आपल्याशी चर्चा केल्याने. धन्यवाद. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि शेतकरी वेगळ्या प्रकारची शेती करतो त्याप्रमाणे आपले मित्र शरद जाधव कोकणासाठी काय पण त्यांची यूट्यूब चॅनल आहे, त्यांच्यानी 3 प्रकारची शेती केली म्हणजे ती पण हळदीची. आणि तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून कोणत्या गावातून, तर नक्की कॉमेंट करून सांगा. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.